साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. भक्त प्रल्हादांनी 4 मित्र बरोबर घेतले आणि गावामध्ये फेरफटका मारत होते. राज्यामध्ये फिरत होते आणि रस्त्यानं जात असताना बघितले एक कुंभारीण बाई भगवंताच्या समोर बसली आणि रडत होती. हात जोडले होते, कसली तरी प्रार्थना पुटपुटत होती. भक्त प्रल्हादांनी जवळ जाऊन विचारलं, म्हणे आईसाहेब काय झालं? आईसाहेबांनी डोळे उघडले, रडत होत्या आणि सांगू लागल्या, म्हणाल्या आम्ही आत्ता मगाशी भट्टी पेटवली, म्हणे सगळी मडकी भाजायला लावलेत. पण ही मडकी लावत असताना आमच्या लक्षात आलं नाही, एका मडक्यामध्ये 2 मांजरांची पिलं आमच्याकडनं गेली. मडक्यामध्येच बसलेली होती, पण आम्हाला जाणवलं नाही. आम्ही ती मडकी उचलली आणि भट्टीला लावली. आता हजारो मडकी लावली गेलेत, भट्टी पेटवली गेली आणि आता भट्टी पेटवल्यानंतर त्या एका कुठल्या तरी मडक्यातून, कुठल्या तरी एका गाडग्यातून मांजराच्या पिलांचा ओरडण्याचा आवाज येतोय. आणि माझी भगवंताकडे प्रार्थना आहे, म्हणे भगवंतावर माझा मोठा विश्वास आहे. मी त्याच्याकडे ही प्रार्थना करते की देवा, आता आम्ही ती मडकी बाजूला काढू शकत नाही. एक मडकं काढा म्हणलं तर माझं घरी कुणी ऐकणार नाही. हजारो मडक्यांचं नुकसान होईल, मला खवळतील, माझ्या ओरडतील, सगळी भट्टी पडेल. आम्ही ते मडकं बाजूला काढू शकत नाही देवा, पण माझी तुझ्याकडे ही प्रार्थना आहे. मी भगवंताकडे अशी प्रार्थना करते की भट्टी चालू झाली, आता 24 तासानंतर भट्टी बंद होईल, पण या 24 तासामध्ये फक्त मडकी भाजली पाहिजेत. मडक्याच्या आतमध्ये जे 2 मांजरांची पिलं आहेत, या मांजरांच्या पिलाला धक्कासुद्धा नाही लागला पाहिजे. ती पिलं जशीच्या तशी देवा जिवंत राहिली पाहिजेत, अशी माझी भगवंताकडं प्रार्थना आहे. आणि जोपर्यंत ती पिलं जिवंत निघत नाहीत तोपर्यंत मी आता इथून उठणार नाही, भगवंताच्या समोर हात जोडून बसणार आहे म्हणे. आणि माझा भगवंतावर मोठा विश्वास आहे म्हणे. ती मांजराची पिलं जशीच्या तशी जिवंत निघायलाच पाहिजे, त्यांचा जीव वाचायलाच पाहिजे. भगवंतानं तेवढी कृपा करायलाच पाहिजे म्हणे. नाही तर माझं मग दुर्लक्ष झालं आणि ही भावना माझ्या मनात घर करून राहील की माझ्यामुळं त्या 2 मांजरांच्या पिलांचा जीव गेला. ही पश्चातापाची भावना आयुष्यभर मला खात राहील. आणि म्हणून माझी भगवंताकडे प्रार्थना आहे, ती 2 पिलं वाचली पाहिजेत, मडकी भाजली पाहिजेत, पिलांना मात्र धक्का नाही लागला पाहिजे देवा. भक्त प्रल्हादाला आश्चर्य वाटलं, भगवंतावरती एवढा विश्वास. मला वडिलांनी थोडा विरोध केला तर मी चिंतन बंद करायचं ठरवलं होतं, पण या कुंभारीण बाईचा किती विश्वास आहे म्हणे देवावर. त्यानं ठरवलं, म्हणे आईसाहेब असं होईल, म्हणे हा असंच होणार, फक्त मडकी भाजणार, मांजरांच्या पिलाला धक्का नाही लागणार. भक्त प्रल्हादाने विचारलं, म्हणे कधी उघडणार आहे तुम्ही भट्टी? म्हणे उद्या सकाळी ही भट्टी बंद होईल आणि मग एक मडकं काढलं जाईल भाजलेलं बाजूला. भक्त प्रल्हाद म्हणाला, आईसाहेब मी उद्या सकाळी नक्की येतो, मला बघायचं आहे हे. आईसाहेब म्हणाले, या, मी म्हणते तसंच होणार. मांजराची पिलं जिवंत जशीच्या तशी बाहेर निघणार. माझा भगवंतावर मोठा विश्वास आहे, मोठी श्रद्धा आहे आणि तसं व्हायलाच पाहिजे म्हणे. मांजराची पिलं जिवंत राहायलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी लवकरच सकाळी भक्त प्रल्हाद कुंभारीणबाईच्या घरी येऊन बसले. त्यांना हे बघायचं होतं की भगवंतावर श्रद्धा ठेवल्यानं, विश्वास ठेवल्यानं ते घडतंय का? जे आपण प्रार्थनेत म्हणतोय ते असं घडेल का? आपल्या प्रार्थनेनंतर एखाद्या जीवाचा जीव वाचेल का? ही गोष्ट त्यांना बघायची होती आणि म्हणून लवकरच येऊन बसले. एक मडकं काढायला सुरुवात झाली. सुरक्षित ठिकाणी मडकी ठेवली जात होती स्वच्छ करून. एक मडकं उतरवलं जात होतं त्या उतरंडीचं, त्या भट्टीमधून. आणि त्या मडक्याचा नंबर आला, ज्या मडक्यामध्ये मांजराची 2 पिलं होती. त्या मडक्याचा नंबर आला मित्रांनो. आणि ते मडकं जेव्हा काढलं तेव्हा मांजराची पिलं जशाच्या तशी त्या मडक्यातून बाहेर निघाली. फक्त निपछीपणानं पडून होती उभीला, गरमाईला, पण त्यांच्या शरीराला, त्यांच्या त्वचेला, त्यांच्या वरच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला नव्हता. मडकं मात्र सगळं आतून बाहेरून भाजलं गेलं होतं, पण मडक्याच्या आत असणाऱ्या मांजरांना मात्र उभेचा, उष्णतेचा धक्कासुद्धा लागलेला नव्हता. भगवंतावर ठेवलेला विश्वास आणि त्याच्यावरती श्रद्धा कशी फळास येते हे बघून भक्त प्रल्हादांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ठरवलं की आजपासून, या क्षणापासून भगवंताच्या नामाचं चिंतन करणार, आधार घेणार, भगवंतावर विश्वास ठेवणार, श्रद्धा ठेवणार आणि त्याच्या नामाचा आधार घेऊनच जीवन जगणार. वडीलच काय, अख्खा दरबार, अख्खं राज्य विरोधात गेलं तरी चालेल, पण भगवंताचं चिंतन आता सोडणार नाही, हा निश्चय केला आणि नारायण 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 नामाचा जप सुरू केला. आपण इतिहासामध्ये वाचलं पुढे जाऊन भक्त प्रल्हादांच्या बाबतीत काय काय घडलं. वडिलांनी मोठा विरोध केला, अतिशय कष्टप्रद अशा शिक्षा सुनावल्या, त्या दिल्या, सगळा ताणतणाव सहन केला भक्त प्रल्हादांनी, पण चिंतन आणि भगवंतावरचा विश्वास हालू नाही दिला. हत्तीच्या पायदळी तुडवण्यात आलं.
उकळत्या तेलामध्ये सोडण्यात आलं, उकळत्या तेलाची शिक्षा दिली, हातीच्या पायदळी तुडवलं, कड्यावरून ढकलून दिलं. अशा कष्टप्रद अतिशय यातना होतील अशा शिक्षा भक्त प्रल्हादांना दिल्या. पण प्रत्येक शिक्षेत भगवंत सहाय्यक ठरला. प्रत्येक त्या यातनेच्या वेळेस, प्रत्येक त्या कष्टाच्या वेळेस भगवंत मदतीला धावून आला आणि भक्त प्रल्हादांचं रक्षण केलं. कायमस्वरूपी भक्त प्रल्हादाला वाचवत आले. पुढं जाऊन काय घडलं वडिलांच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना इतिहासातून शिकायला मिळालं. भगवंतामध्ये आणि भगवंताच्या नामामध्ये मित्रांनो फार मोठी ताकद आहे. ज्यांनी त्या नामाचा आधार घेतला तो प्रत्येकजण तरुण गेला. भक्त प्रल्हाद, माता शबरी, संत मीराबाई, संत जनाबाई, गोरा कुंभार, पैठण निवासी नाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, संत सेना न्हावी, संत सावतामाळी, संत चोकामेळा, जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम बाबा, असे अनेको संत ज्यांनी भगवंताच्या नामाचा आधार घेतला आणि आयुष्याचा उद्धार करून घेतला. सन्मार्गानं, सद्भावनेनं, सद्विचारानं जीवन जगले. आयुष्यामध्ये ताणतणाव वाट्याला आला, पण प्रत्येक वेळी भगवंत रक्षक बनला, सहाय्यक बनला, आधार बनला आणि त्या प्रत्येक संकटातून यांना वाचवत गेला आणि यांचा उद्धार केला. भगवंताच्या नामामध्ये फार मोठी ताकद आहे मित्रांनो. आपण सुद्धा त्या धाटणीचं, त्या दर्जाचं जीवन जगायला पाहिजे. भगवंत मिळाला आहे सद्गुरूच्या कृपेनं, तर त्याच्यावरती निष्ठा, त्याच्यावरती विश्वास, त्याच्यावरती श्रद्धा ठेवून आपण जीवन जगायला पाहिजे. आपल्या वाट्याला येणारं दुःख, आपल्या वाट्याला येणाऱ्या अडीअडचणी, ताणतणाव, दुःख हे खूप साधं भोळं आहे हो मित्रांनो. पुरातन साधू संत महात्म्यांनी याच्यापेक्षा कितीतरी कष्टप्रद यातना, दुःख सहन केलं. पण भगवंतावरचा विश्वास, त्याच्यावर ठेवलेली श्रद्धा त्यांनी ढळू दिली नाही. त्याचं चिंतन सोडलं नाही. सन्मार्ग, सद्भावना आणि सद्विचार सोडल्या नाहीत. आपण सुद्धा मित्रांनो त्याच धाटणीचं जीवन जगायला पाहिजे. नको सांगायला भगवंताला की आमची समस्या फार बिकट आहे. आम्ही समस्याला हे सांगू की भगवंत आमच्या निकट आहे. आपण अडीअडचणींचा फेस करू, सामना करू. ताणतणाव जरी आला तरी भगवंतावरती श्रद्धा ठेवू, विश्वास ठेवू, त्याच्याकडे प्रार्थना करू, त्याला हात जोडू आणि त्या प्रत्येक संकटातून आम्हाला तो वाचवत आम्हाला पुढं घेऊन जाईल हा विश्वास ठेवू. मी ते वाचलं होतं की प्रार्थना में शक्ती है कुछ ऐसी जो कभी निष्फल नहीं जाती. प्रार्थनेमध्ये फार मोठी ताकद राहते म्हणा मित्रांनो. हा प्रार्थना में शक्ती है कुछ ऐसी जो कभी निष्फल नहीं जाती, जो अगोचर बनाना चाहते हैं इस जगत को, उन करों को प्रार्थना निरव चलाती. हाँ, प्रार्थना में शक्ति है कुछ ऐसी जो कभी निष्फल नहीं जाती, जो अगोचर बनाना चाहते हैं इस जगत को, उन करों को प्रार्थना निरव चलाती. ज्या हातांनी तलवारी, काट्या, कुऱ्हाडी उचललेत ना, त्या हातांना सुद्धा इथं प्रार्थना नम्रपणानं जगायला शिकवते, हात जोडायला शिकवते. इतकी प्रार्थनेमध्ये मोठी ताकद आहे मित्रांनो. हा प्रार्थना म्हणजे भगवंताबरोबर साधला जाणारा संवाद आहे. चला तर मित्रांनो, प्रयत्न करूयात भगवंतावरती विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा ठेवून निसंकोचपणानं जीवन जगण्याचा. सन्मार्गानं, सद्भावनेनं आणि सद्विचारानं जीवन जगूयात. भगवंताकडे प्रार्थना करूयात की भलं कर सगळ्यांचं. आणि विश्वास आहे मित्रांनो की सगळ्यांचं भलं होईल, सगळ्यांचं कल्याण होईल. सगळ्यांच्या वाट्याला सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे दिवस येतील. साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारची.